नमस्कार फ्रेंड्स, मी डॉक्टर मनीषा टक्के। आज आपण अतिलठ्ठपणा स्त्रियांमध्ये होणारा किंवा यंग एजमध्ये जो अतिलठ्ठपणा ही समस्या दिसून येत आहे त्याच्याबद्दल बोलणार आहोत। अतिलठ्ठपणा हे जे लक्षण दिसून येतं हे एक हा जो रिझल्ट आहे लक्षणांद्वारे येणारा तो हा मानसिक स्ट्रेस किंवा ज्या प्रकारची स्ट्रेस लेवल आपली असते किंवा आपण ज्या पद्धतीने लाईफ हे जगत असतो तर आपले हे खाण्यावर चे जे नियंत्रण असतं ते ऑटोमॅटिकली कमी होत जातं आणि मग बुलिमिया ही जी संकल्पना आहे तर बुलिमियामध्ये ची लक्षणं ही दिसून येतात। म्हणजेच आपण स्ट्रेसमध्ये जास्त खायला लागतो आणि मग पुढचा जे वजन वाढणे हे दिसून येतं। त्याच्यामुळे जेव्हा अशी लक्षणं आपल्याला दिसून येत असतात म्हणजेच जेवण जात म्हणजे अतिशय प्रमाणात आपण जेवण खात असतो, किती खात असतो त्याच्यावर कंट्रोल नसतो, सारखं जेवण खावंसं वाटत असतं, टेस्ट वर नियंत्रण नसतं किंवा खाण्यावर नियंत्रण नसतं आणि अल्टिमेटली मग पुढच्या सगळ्या समस्या ह्या दिसून फ्युचरमध्ये त्या संभवतातच। म्हणजे हाय कोलेस्टेरॉल असेल, हाय ब्लड प्रेशर, कारण तो स्ट्रेस जो असतो तो आपल्या लाईफमधून गेलेला नसतो अंटिल वी रिमूव्ह दॅट स्ट्रेस विथ होमिओपॅथिक मेडिसिन्स। आपण कुठल्याही या फिजिकल लक्षणाला ओव्हरकम करू शकत नाही आणि आपण त्या स्टेट ऑफ माइंडमध्ये आपण जगत राहतो। त्याच्यामुळे बुलिमिया हा सुद्धा म्हणजेच अतिलठ्ठपणा जो होत असतो जास्त खाण्यामुळे किंवा आपल्या खाण्यावर नियंत्रण नसल्यामुळे किंवा योगा किंवा मेडिटेशन, योगा यासारख्या गोष्टींमध्ये सुद्धा आपल्याला करण्यामध्ये जर आळस येत असेल तर हे स्ट्रेस फॅक्टर हा असतो। त्याच्यामुळे इंटरनली आपले हार्मोन्स हे हॅपी नसतात आणि त्याच्यामुळे हा रिझल्ट येतो। आणि अशा सर्व गोष्टींवर होमिओपॅथीमध्ये क्विक आणि फास्ट जेवढे शक्य होतील तेवढे रिझल्ट किंवा औषधंही उपलब्ध आहेत। तर रेग्युलर फॉलोअप्स असेल तर अशा मानसिक स्थितीमधून आणि अल्टिमेटली या शारीरिक समस्येमधून आपण पूर्णपणे बाहेर पडू शकतो। थँक्यू।